नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त ना? मस्त असायलाच हवे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सोया चंक्स पुलावची रेसिपी. तर चला साहित्याकडे वळूयात. इथे मी 1.5 वाटी सोया चंक्स गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत. तुम्ही एक उकळीसुद्धा आणू शकता. त्यानंतर तेल, त्यात जिरं, 2 वेलदोडे, 7 ते 8 काळे मिरे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि तमालपत्र. फोडणी झाली की मग त्यात कांदा घालावा. थोडं परतून झाल्यानंतर आलं लसूण पेस्ट घालावी. टोमॅटो, हळद, लाल तिखट, छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यावं. त्यानंतर सोया चंक्स, छान एकजीव झाल्यावर मी इथे 2 पेले तांदूळासाठी 3 पेले पाणी घेतलंय. मी शक्यतो पुलावसाठी बिर्याणी राईस वापरते. 2 ते 3 चमचे गरम मसाला, कसुरी मेथी, दोन पेले तांदूळ घेतले, अर्धा तास भिजत घालावे. किंवा जसा तुम्ही तांदूळ वापरता तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. छान उकळी येऊ द्यावी. झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावा. तयार आहे आपला सोया चंक्स पुलाव. कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये नक्की